आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात, त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले, नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला। आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना। धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2,000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा। हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील, तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे। 6,000 मोदी जी ने जो शुरू किए उसमें 6,000 और हम डाल रहे, और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं, क्योंकि ये अन्नदाता है, ये माँ बाप हमारा, ये खेती करता है, इसलिए हम खाते हैं, नहीं तो क्या कर सकते। और आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36,000 कोटी रुपये आपण दिलेले आहे। 44,000 कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे। 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय, आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल, आणि त्यामध्ये तुमचं ते पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतो। 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना। पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1ही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलर, आज दिवसा, मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे। आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। कांद्याचं जे आहे, कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे। आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है। वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है। केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें, केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है, प्याज ज़्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज़्यादा मिलेगा। और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं हमारे, उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी। और इसलिए हम आपसे मदद चाहते हैं। और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले 2-2.25 साल में जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव, एक भी प्रस्ताव में कटौती नहीं, एकही प्रस्ताव आपला कपात न करता मंजूर झालेला आहे। आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं,
या मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, इतर ज्या काही योजना असतील, या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत. आणि आपण आता सोलरला, आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय. काल सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी गावाचं 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलं. आता त्या गावामध्ये 100% सोलर सिस्टीम चालू झालेली आहे. असं आपण देखील केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना अपन केली. ये योजना आपकी मध्य प्रदेश में सुपर हिट हो गई, यहाँ भी सुपर डुपर हिट हो गई. या सभी हमारी बहनें उसका फायदा उठा रही है. 1,40,00,000 बहनों ने फॉर्म भरा. 1,40,00,000 1,40,00,000 लोकांनी आपल्या बहिणींनी फॉर्म भरले. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 गॅस सिलेंडरची योजना आपण सुरू केली आहे. त्याचाही आपल्याला फायदा होईल. महिलांना म्हणजे कुटुंबाला होईल, परिवाराला होईल. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षण घेताना कुठल्याही मुलीने आत्महत्या करू नये म्हणून आपण उच्च शिक्षण देण्यासाठी पहिले 50% फी देत होतो, आता 100% फी या ठिकाणी मुलींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. एका मुलीने आत्महत्या केली होती.